सन्मान्य डॉक्टर संजय कुटे साहेबांनी कॅन्सरच्या एकूण सगळ्या आजारामध्ये अजूनही गतिमान पद्धतीने काम व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सरकार काय करते अशा पद्धतीची विचारणा केली। मी आपल्याला सांगतो की या कॅन्सर बद्दल सरकार अतिशय काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करते। मागच्या 9 फेब्रुवारीला आपण सुरुवात केलेल्या जे काही आरोग्याचं एकूण अभियान होतं त्याच्यामध्ये कॅन्सरच्या तपासणीमध्ये साधारणतः 2.5 ते 2.25 कोटी या 2,91,00,000 महिलांच्या आरोग्याची आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये ज्यांचा डायग्नोज झाला अशा सगळ्या लोकांना पेशंटला आपल्या सेवामध्ये इतरही सगळ्या प्रायव्हेटमध्ये सगळ्या सेवांमध्ये सुद्धा रेफर केले। या सगळ्यांबरोबर भविष्य काळात हे स्क्रीनिंग वाढलं पाहिजे आणि त्या स्क्रीनिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण टीम एनसीडीचा आमची संपूर्ण विंग संपूर्ण उपकेंद्रापर्यंत एक प्लॅन करून काम करते की ज्याचा फायदा संपूर्ण आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होणार आहे। केवळ एवढ्यावरतीच आपण थांबणार नाही, तर उद्या एडीबीचा एक प्रोजेक्ट आपण मंजूर करतोय की ज्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 4,500 कोटीचे एडीबीचं कर्ज आपण घेतोय, पण त्यातला काही पोर्शन हा 30 वर्ष वयोगटातल्या पेक्षा जास्त असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना कंपल्सरी त्यांचं स्क्रीनिंग आपण करतोय की स्क्रीनिंगच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्येच या आजारावरती मात करण्यासाठी आपण लोकांना योग्य ते मार्गदर्शन त्यांचं स्क्रीनिंग करतोय की ज्यामुळे भविष्य काळामध्ये या आजारावरती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण मिळू शकतोय। केवळ एवढ्यावरतीच आपण थांबणार नाही, तर आता आपल्याकडे असणाऱ्या महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुद्धा की जे काही कॅन्सरची पॅकेजेस आहेत याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, काही विशेषतः आणखीन काही त्याच्यामध्ये जे काही फॉलोअपचे उपचार होते त्याला सुद्धा आपल्याला पैसे खर्च करावे लागतात अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या। परवा दिवशी 27 तारखेला सन्मान्य कमिशनर MJPGY यांच्याकडे त्याच्याबद्दलची एक बैठक ठेवली। सगळ्या कॅन्सर असेल, न्यूरो असेल आणि आर्थो असेल या तिन्ही विभागाच्या सगळ्या प्रायव्हेटमधल्या आणि गव्हर्नमेंटमधल्या सगळ्या डॉक्टरांच्या बरोबर एक चांगल्या पद्धतीचं डिस्कशन होईल आणि त्याच्यामध्ये या पॅकेजेसमध्ये सुधारणा की ज्याच्यामुळं एकाही नागरिकाला या सगळ्या हॉस्पिटलच्या सेवा मिळत असताना मग ती कॅन्सरची असेल, न्यूरोची असेल किंवा आर्थोची असेल तर अधिक पैसे द्यावे लागणार नाहीत। यासाठी MJPGYच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे।